नमस्कार, पाहूया आजच्या दिवसभरातील संपूर्ण घडामोडी विस्तारात। बाबूपेठ येथील एक सुखी समृद्ध कुटुंब, पती कोल माइन्समध्ये नोकरीवर तर पत्नी महिला व बालविकास विभागात अधिकारी। पत्नी यांची अकोला जिल्हा परिषदेत बदली झाल्यामुळे पदभार स्वीकारण्यासाठी हे कुटुंब चंद्रपूरहून अकोल्याकडे मोठ्या आनंदाने निघाले होते। मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते आणि हसत्या खेळत्या या कुटुंबाचा एका क्षणात समृद्धी महामार्गावर कायमचा प्रवास संपला। चंद्रपूर बाबूपेठ येथील जीवने कुटुंबाचा समृद्धी महामार्गावरचा 28 जूनचा प्रवास अखेरचा प्रवास ठरला। जीवने कुटुंबातील 5 सदस्य महादेव जीवने, लताबाई जीवने, भास्कर जीवने, आरती जीवने आणि 12 वर्षांची त्रिशा जीवने हे सर्वजण कारने चंद्रपूरहून अकोल्याकडे निघाले होते। मात्र अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात समृद्धी महामार्गावरील चेनज क्रमांक 105 जवळ त्यांची कार अचानक बिघडली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव वेगात जाऊन धडकली। ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला आणि कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेत मृत्युमुखी पडलेले भास्कर जीवने हे वेस्टर्न कोलफ्लेट्स लिमिटेडच्या भटाळी खाणीत वर्कशॉप प्रमुख म्हणून कार्यरत होते। अवघ्या 15 दिवसांपूर्वीच त्यांनी नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता, तर त्यांची पत्नी आरती जीवने या महिला व बालविकास विभागात अधिकारी होत्या। त्यांची अकोला जिल्हा परिषदेत बदली झाल्याने त्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी कुटुंबासह अकोल्याकडे जात होत्या। मात्र एक नवी सुरुवात करण्यासाठी निघालेला हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला। घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। चंद्रपुरातील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत। पुन्हा एकदा चंद्रपूर शहराजवळील पारडी परिसरात अवघ्या 5 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हे प्रकरण विधिमंडळात मांडले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पोलीस महासंचालक आणि चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। तसेच तपास जलद गतीने पूर्ण करून दोषारोप पत्र तातडीने न्यायालयात दाखल करावे आणि पीडित बालिकेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। याच पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांची भेट घेत आरोपीला कठोर शिक्षा, पीडित कुटुंबाला संरक्षण आणि आवश्यक शासकीय मदत देण्याची मागणी केली। अवघ्या 5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न हा केवळ एका कुटुंबावर झालेला अन्याय नाही, तर संपूर्ण समाजाच्या विवेकाला हादरा देणारी घटना आहे। अशा विकृत मानसिकतेच्या आरोपींना कायद्याची सर्वात कठोर शिक्षा होणार का? आता संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे। गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला आणखी एक मोठा धक्का बसला असून सुरक्षा दलांच्या धडक कारवाईत माओवाद्यांचा गुप्त शस्त्र निर्मिती कारखानाच उद्ध्वस्त करण्यात आला आहे। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी शस्त्र निर्मितीचे साहित्य आणि स्फोटकांसाठी लागणारे साहित्य लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर विशेष अभियान पथक, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने मोठे शोध अभियान राबवले असून कसून तपासणीनंतर जवानांना तब्बल 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप्स, 220 12 बोर पाईप्स, 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात यश आले। हेच साहित्य सुरक्षा दलांवर घातपात, नक्षल सप्ताह आणि निवडणुकांच्या काळात हल्ले घडवण्यासाठी वापरले जाणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे हा मोठा कट उधळून लावण्यात आला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच सर्व साहित्य सुरक्षितपणे नष्ट करण्यात आले। पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राजजी, पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे, विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंटसेल, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली। माओवाद्यांच्या प्रत्येक कटाला आता जवान चोख प्रत्युत्तर देत असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। चंद्रपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला असून एका कुटुंबावर ओढवणारं मोठं संकट टळलं आणि जिल्ह्यासह राज्यभरात या घटनेची चर्चा रंगली। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली परिसरातील 32 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती। त्याच दरम्यान या तरुणाने हातात विषारी रासायनिक द्रव्याची बाटली घेत आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉलवरून मी आत्महत्या करत असल्याचे सांगत कॉल कट केला।
कॉल कट होताच नातेवाईकांनी सावली पोलिसांना या संदर्भात माहिती दिली आणि घटनेचे गांभीर्य ओळखत सावली पोलिसांनी तातडीने चंद्रपूर सायबर पोलिसांची मदत घेतली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही क्षणातच त्या तरुणाचे लोकेशन भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले। माहिती मिळताच अवघ्या 10 मिनिटात भद्रावती पोलिसांनी शोध मोहीम राबवत त्या तरुणाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि एक मोठा अनर्थ टळला। तात्काळ त्या तरुणाला सुरक्षित ताब्यात घेऊन त्यानंतर त्याचे समुपदेशन केले। त्याचे मनपरिवर्तन करून त्याला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले। तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा देववाणी।